हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत। तर स्टार्ट करूया। ए लॉट ऑफ वॉटर डॅश बॉट वॉज वर। तर सेंटेन्समध्ये ए लॉट ऑफ आले आणि आपण पाहिलं होतं ए लॉट ऑफ, त्यानंतर लॉट्स ऑफ, प्लेंटी ऑफ, त्यानंतर इनफ ऑफ, ए लार्ज नंबर ऑफ, त्यानंतर ए ग्रेट नंबर ऑफ, ए ग्रेट मेनी ऑफ, या फ्रेजेस नंतर येणारे जे नाउन असते त्या अकॉर्डिंग पुढे वर्ब येते। वॉटर हे काउंटेबल नाउन आहे की अनकाउंटेबल नाउन आहे? तर अनकाउंटेबल नाउन आहे, संख्येत मोजता येत नाही आणि अनकाउंटेबल नाउन नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये असते आणि त्यानंतर येणारं वर्बसुद्धा सिंग्युलर येते। सो इथे सिंग्युलर वर्ब येईल, वॉज येईल, ए लॉट ऑफ वॉटर वॉज बॉट। ठीक आहे, अनकाउंटेबल नाउन्स नेहमी सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरतात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, ए ग्रेट मेनी स्टार्स डॅश शायनिंग वॉज येईल की वर येईल? ए ग्रेट मेनी स्टार्स डॅश शायनिंग। तर आता सेंटेन्समध्ये ए ग्रेट मेनी आले, आपण पाहिलं होतं ए लॉट ऑफ, लॉट्स ऑफ, प्लेंटी ऑफ, इनफ ऑफ, त्यानंतर ए लार्ज नंबर ऑफ, ग्रेट नंबर ऑफ, ए ग्रेट मेनी ऑफ, ए ग्रेट मेनी। यानंतर येणारं जे नाउन असते त्यानुसार पुढे वर्ब येते। नाउन सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब, नाउन प्लुरल असेल तर प्लुरल वर्ब। काय आहे? स्टार्स प्लुरल आहे, सो इथे प्लुरल वर्ब येईल, वर येईल। ए ग्रेट मेनी स्टार्स वर शायनिंग। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, ए लॉट ऑफ बुक्स डॅश पब्लिश्ड वॉज वर। ए लॉट ऑफ बुक्स डॅश पब्लिश्ड। तर ए लॉट ऑफ आले, त्यानंतर येणारे जे नाउन असते त्यानुसार पुढे वर्ब येईल। बुक्स प्लुरल आहे, सो प्लुरल वर्ब येईल, वर येईल। ए लॉट्स ऑफ बुक्स वर पब्लिश्ड। नेक्स्ट क्वेश्चन, ए लार्ज नंबर ऑफ मेन डॅश बिकम ऑफिसर्स हॅज। ए लार्ज नंबर ऑफ, तर आपण पाहिलं होतं ए लॉट्स ऑफ, लॉट ऑफ, प्लेंटी ऑफ, इनफ ऑफ, त्यानंतर ए लार्ज नंबर ऑफ, ए ग्रेट नंबर ऑफ, ए ग्रेट मेनी ऑफ। यानंतर जे नाउन येते त्यानुसार पुढे वर्ब येते। ए लार्ज नंबर ऑफ पुढे मेन, हे प्लुरल नाउन आहे, सो प्लुरल वर्ब येईल। हॅव येईल की हॅज येईल? तर हॅव येईल, हॅव बिकम ऑफिसर्स। ए लार्ज नंबर ऑफ मेन हॅव बिकम ऑफिसर्स। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, ए ग्रेट नंबर ऑफ स्टुडंट्स डॅश प्रेझेंट फॉर दी एक्झाम इज एम आर। ए ग्रेट नंबर ऑफ, तर ग्रेट नंबर ऑफच्या पुढे स्टुडंट्स प्लुरल नाउन आले, सो पुढे वर्ब कोणता येईल? प्लुरल वर्ब येईल। काय येईल? एम इज आर, तर आर येईल। स्टुडंट्स आर प्रेझेंट फॉर दी एक्झाम। ठीक आहे, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, आत्तापर्यंत खूप एक्झामला रिपीट झालेले हे क्वेश्चन्स आहेत। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, दी सीझर्स डॅश शार्प एम इज आर। दी सीझर्स डॅश शार्प। तर सीझर्स हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सीझर्स सिंग्युलर असते की प्लुरल असते? तर सीझर्स हे प्लुरल आहे। दोन भागांपासून बनलेल्या वस्तूचे नाम हे नेहमी अनेकवचनी असते, प्लुरल असते। अशा वस्तूंचा उल्लेख नेहमी जोड्यांमध्येच, प्लुरल फॉर्ममध्येच अनेकवचनीच करतात। तर अशा कोणत्या वस्तू आहेत? तर सीझर्स येईल, सीझर्स, त्यानंतर पॅन्ट्स, ग्लासेस, ट्राउजर्स, स्पेक्टॅकल्स। या वस्तूंचा उल्लेख नेहमी जोड्यांमध्येच किंवा अनेकवचनीच करतात, कारण या दोन भागांपासून बनलेल्या आहेत। स्पेक्टॅकल्स, ट्राउजर्स, ग्लासेस, पॅन्ट्स, त्यानंतर सीझर्स, आणि यांच्या पुढे क्रियापद हे नेहमी, वर्ब हे नेहमी प्लुरलच असते, प्लुरल फॉर्ममध्ये असते, सो आर येईल इथे। दी सीझर्स आर शार्प। आणि जर इथे ए पेअर ऑफ सीझर्स असतं किंवा ए पेअर ऑफ पॅन्ट्स असतं, ए पेअर ऑफ सीझर्स और ए पेअर ऑफ पॅन्ट्स असं असतं, तर मग पुढे वर्ब हे सिंग्युलरल असतं, वर्ब सिंग्युलरल असतं। का आलं असतं सिंग्युलर? तर ए पेअर ऑफसाठी आलं असतं, एका जोडीसाठी पुढे सिंग्युलर वर्ब आलं असतं। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, A great many houses dash knocked down by the earthquake.
वॉज येईल की वर येईल? ए ग्रेट मेनी हाऊसेस डॅश नॉक डाऊन बाय दी अर्थक्वेक. तर ए ग्रेट मेनी, त्यानंतर पुढे नाऊन सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे हाऊसेस. मग पुढे प्लुरल वर्ब येईल, वर येईल. ए ग्रेट मेनी हाऊसेस वर नॉक डाऊन बाय दी अर्थक्वेक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए पेअर ऑफ सीझर्स डॅश बॉट वॉज वर. तर आता इथे पेअर ऑफ आले. आधीच्या क्वेश्चन्समध्ये फक्त सीझर्स होतं. सीझर्स हे प्लुरल असल्यामुळे पुढे आर हे प्लुरल वर्ब आलं. आता इथे पेअर ऑफ सीझर्स आले आणि आपण पाहिलं होतं ए पेअर ऑफ सीझर्स, ए पेअर ऑफ पॅन्ट्ससाठी पुढे सिंग्युलर वर्ब येईल, एका जोडीसाठी सिंग्युलर. सो इथे सिंग्युलर वर्ब येईल, वॉज येईल. ए पेअर ऑफ सीझर्स वॉज बॉट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कला इज माय डॅश सिस्टर, ओल्डेस्ट और एल्डर. कला इज माय डॅश सिस्टर. तर नेहमी लक्षात ठेवा एल्डर आणि एल्डेस्ट, एल्डर आणि एल्डेस्टचा वापर करतात ब्लड रिलेशनसाठी. ब्लड रिलेशनसाठी यूज करतात एल्डर, एल्डेस्ट. आणि ओल्डर आणि ओल्डेस्टचा वापर इतर व्यक्तींसाठी, ओल्डर आणि ओल्डेस्टचा वापर इतर व्यक्तींसाठी किंवा वस्तूंसाठी करतात, वस्तूंसाठी करतात. एल्डर, एल्डेस्ट ब्लड रिलेशन, ओल्डर, ओल्डेस्ट वस्तूंसाठी किंवा इतर व्यक्तींसाठी. त्यामुळे इथे कला इज माय एल्डर सिस्टर येईल, एल्डर येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिस इज द डॅश बिल्डिंग इन आवर एरिया, एल्डेस्ट, ओल्डेस्ट. तर आपण काय पाहिलं, एल्डर, एल्डेस्ट कशासाठी यूज करतात? ब्लड रिलेशनसाठी यूज करतात. ओल्डर, ओल्डेस्ट वस्तूंसाठी यूज करतात आणि इतर व्यक्तींसाठी यूज करतात. इथे बिल्डिंगचा उल्लेख आहे, सो ओल्डेस्ट येईल. दिस इज दी ओल्डेस्ट बिल्डिंग इन आवर एरिया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए लार्ज नंबर ऑफ मेन डॅश बिकम टीचर्स. तर ए लार्ज नंबर ऑफ, त्यानंतर पुढे नाऊन सिंग्युलर आले की प्लुरल आले? तर मेन प्लुरल आहे, सो पुढे वर्ब कोणता येईल, सिंग्युलर की प्लुरल? तर प्लुरल वर्ब येईल, हॅव येईल. ए लार्ज नंबर ऑफ मेन हॅव बिकम टीचर्स. नेक्स्ट क्वेश्चन, आय हॅव डॅश शुगर, मेनी, मच, व्हेरी, लार्ज. आय हॅव डॅश शुगर. तर शुगर हे काउंटेबल नाऊन आहे की अनकाउंटेबल नाऊन आहे? संख्येत मोजता येते का? तर अनकाउंटेबल नाऊन आहे, संख्येत मोजता येत नाही. आणि अनकाउंटेबल नाऊन पूर्वी नेहमी मचचा वापर करतात. मच, मचचा अर्थ होतो खूप, पुष्कळ, खूप, पुष्कळ. अनकाउंटेबल नाऊन पूर्वी मच वापरतात आणि काउंटेबल नाऊन पूर्वी मेनीचा यूज करतात. काउंटेबल नाऊन मेनी, अनकाउंटेबल नाऊन मच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देर इज टू डॅश वॉटर इन दी रिवर, मेनी, मच, लार्ज. देर इज टू डॅश वॉटर इन रिवर. तर वॉटर काउंटेबल नाऊन आहे की अनकाउंटेबल आहे? तर अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल पूर्वी आपण काय पाहिलं होतं? तर अनकाउंटेबल पूर्वी मच, टू मच वॉटर इन दी रिवर. काउंटेबल नाउन्स पूर्वी काय पाहिलं होतं? मेनी. काउंटेबल नाउन पूर्वी मेनी आणि अनकाउंटेबल पूर्वी मच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मोर दॅन वन स्टुडंट डॅश ॲबसेंट, वॉज येईल की वर येईल? मोर दॅन वन स्टुडंट डॅश ॲबसेंट. तर लक्षात ठेवा मोर दॅन वन या फ्रेज नंतर येणारं नाऊन आणि त्यानंतर येणारं वर्ब हे दोन्ही सिंग्युलर असतात, सिंग्युलर असतात. नाऊनसुद्धा सिंग्युलर आणि वर्बसुद्धा सिंग्युलर. वॉज येईल, मोर दॅन वन स्टुडंट वॉज ॲबसेंट. मोर दॅन वन या फ्रेजनंतर येणारं नाऊन आणि वर्ब दोन्ही सिंग्युलर असतात. नेक्स्ट क्वेश्चन, ए नंबर ऑफ स्टुडंट्स वी नीड टू हायर डॅश 13. इज येईल की आर येईल? ए नंबर ऑफ स्टुडंट्स वी नीड टू हायर डॅश 13. तर आता लक्षात घ्या, दी नंबर ऑफ नंतर येणारं जे नाऊन असते ते जर अनेकवचनी असेल तर पुढे सिंग्युलर वर्ब येते. नाऊन प्लुरल असेल तर सिंग्युलर वर्ब येते दी नंबर ऑफ नंतरचं. ठीक आहे. स्टुडंट्स प्लुरल आहे, सो पुढे सिंग्युलर वर्ब येईल, इज येईल. दी नंबर ऑफ स्टुडंट्स वी नीड टू हायर इज 13. आणि जर इथे दी नंबर ऑफच्या ऐवजी ए नंबर ऑफ असतं, ए नंबर ऑफ, तर ए नंबर ऑफच्या पुढे जे नाऊन असतं त्या अकॉर्डिंग पुढे वर्ब आलं असतं. ए नंबर ऑफच्या नंतरच्या नाऊननुसार पुढे वर्ब येते आणि दी नंबर ऑफच्या नंतर जे प्लुरल नाऊन असते पण पुढे सिंग्युलर वर्ब येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए नंबर ऑफ मेन डॅश अटेंडिंग दी पार्टी इज आर.
ए नंबर ऑफ मेन डॅश अटेंडिंग दी पार्टी. तर आत्ताच आपण पाहिलं ए नंबर ऑफ नंतर जे नाऊन असते त्या अकॉर्डिंग पुढे वर्ब येते. सिंग्युलर नाऊन असेल तर पुढे सिंग्युलर वर्ब येईल. प्लुरल नाऊन असेल तर पुढे प्लुरल वर्ब येईल. ए नंबर ऑफ मेन आहे, प्लुरल आहे की सिंग्युलर आहे? प्लुरल आहे, अनेकवचनी आहे. सो पुढे अनेकवचनी येईल, प्लुरल वर्ब येईल, आर येईल. ए नंबर ऑफ मेन आर अटेंडिंग दी पार्टी येईल. ए नंबर ऑफ असेल तर पुढे जे नाऊन असते त्यानुसार वर्ब येते. नेक्स्ट क्वेश्चन, मोर दॅन वन पॅसेंजर डॅश किल्ड वॉज वर. मोर दॅन वन पॅसेंजर डॅश किल्ड. तर आपण आधीसुद्धा मोर दॅन वनचा रूल डिस्कस केला. मोर दॅन वन स्टुडंट डॅश ॲबसेंट. काय पाहिलं होतं? तर मोर दॅन वन नंतरचं नाऊन आणि वर्ब हे दोन्ही सिंग्युलर फॉर्ममध्ये असते. मोर दॅन वन स्टुडंट वॉज ॲबसेंट आलं होतं. इथे सुद्धा मोर दॅन वन पॅसेंजर, पॅसेंजर नाऊनसुद्धा सिंग्युलर येईल आणि पुढे वर्बसुद्धा सिंग्युलर येईल, वॉज येईल. मोर दॅन वन पॅसेंजर वॉज किल्ड. मोर दॅन वन नंतरचं नाऊन आणि वर्ब दोन्ही सिंग्युलर असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एव्हरीबडी ऑफ द गर्ल्स डॅश सबमिटेड हर होमवर्क. हॅज येईल की हॅव येईल? एव्हरीबडी ऑफ द गर्ल्स डॅश सबमिटेड हर होमवर्क. तर एव्हरीबडी आले आणि आपण पाहिलं होतं एव्हरीबडी, त्यानंतर एव्हरीवन, एव्हरीबडी, एव्हरीवन, समबडी, समबडी, समवन, समबडी, समवन, त्यानंतर नोबडी. ही सर्व आहेत अनिश्चित सर्वनामे आणि ही नेहमी असतात सिंग्युलर आणि यापुढे येणारं वर्बसुद्धा असते सिंग्युलर. ठीक आहे. नोबडी, समवन, समबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी अनिश्चित सर्वनामे आहेत. यानंतरचं वर्बसुद्धा येते सिंग्युलर. काय येईल? हॅज येईल की हॅव येईल? तर हॅज येईल. एव्हरीबडी ऑफ द गर्ल्स हॅज सबमिटेड हर होमवर्क. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मेनी ए फ्लॉवर डॅश ब्युटिफुल. इज येईल की आर येईल? मेनी ए फ्लॉवर डॅश ब्युटिफुल. तर मेनी एचा रूल काय असतो? तर मेनी ए नंतर नाऊन आणि वर्ब दोन्ही सिंग्युलर असते. नाऊन आणि वर्ब दोन्ही सिंग्युलर असतात मेनी ए नंतर. मेनी ए फ्लॉवर इज ब्युटिफुल येईल. ठीक आहे. आणि जर इथे फक्त मेनी असतं, मेनी ए नसतं, तर मेनी नंतर पुढे प्लुरल नाऊन आणि प्लुरल वर्ब आलं असतं. फक्त मेनी असेल तर प्लुरल नाऊन आणि प्लुरल वर्ब, आणि मेनी ए असेल, मेनी ए असेल तर सिंग्युलर नाऊन आणि सिंग्युलर वर्ब. ठीक आहे. ए आलं तर सिंग्युलर नाऊन सिंग्युलर वर्ब, ए नसेल तर प्लुरल नाऊन प्लुरल वर्ब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मेनी बॉईज डॅश प्लेइंग क्रिकेट. वॉज येईल की वर येईल? मेनी बॉईज. तर आता इथे फक्त मेनी आलं आहे, पुढे प्लुरल वर्ब आणि प्लुरल नाऊन येईल. प्लुरल नाऊन आलं आहे, प्लुरल वर्बसुद्धा येईल, वर येईल. मेनी बॉईज वर प्लेइंग क्रिकेट येईल. फक्त मेनी असेल तर पुढे प्लुरल नाऊन प्लुरल वर्ब, आणि मेनी ए असेल तर सिंग्युलर नाऊन सिंग्युलर वर्ब. ठीक आहे. तर हे सर्व क्वेश्चन्स आत्तापर्यंत बऱ्याचशा एक्झामला रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत. TCS IBPSने आत्तापर्यंत ज्या एक्झाम कंडक्ट केल्यात त्यामध्ये खूप वेळा रिपीट झालेले क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे हे क्वेश्चन्स तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.